नमस्कार मंडळी, गाडी मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अशा 10 गोष्टींबद्दल ज्या नवीन गाडी खरेदी करताना लक्षात घेतल्या पाहिजे. या टिप्समुळे तुम्ही फसवणूक टाळाल आणि योग्य निर्णय घेऊ शकाल. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे बजेट ठरवा. नवीन गाडी घेताना सर्वात महत्त्वाचं आहे आपलं बजेट निश्चित करणं. डाऊन पेमेंट किती भरायचा, हप्ता किती परवडेल हे ठरवा. आणि लक्षात ठेवा, गाडी घेताना केवळ गाडीची किंमतच नाही बघायची, तर विमा आणि RTO हा खर्चसुद्धा बघायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमचा गाडीचा वापर कसा आहे हे ठरवा. शहरात चालवण्यासाठी तुम्हाला हॅचबॅक ठीक राहील. कुटुंबासोबत जर तुम्हाला लांबच्या ट्रिपला जर जायचं असेल तर तुम्हाला SUV घ्यावी लागेल. आणि जर तुमचा रोजचा प्रवास असेल, जसं की ऑफिसला जाणे आणि ऑफिसवरनं परत येणे, तर CNG किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा विचार करू शकता. तिसरी गोष्ट आहे फ्यूलचा प्रकार, म्हणजेच फ्यूल टाईप. पेट्रोल, डिझेल, CNG किंवा इलेक्ट्रिक कोणता पर्याय निवडायचा हे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. भविष्यात इंधनाचे भाव वाढेल तर त्याचा खर्च किती येईल याचा विचार करा. चौथी गोष्ट म्हणजेच मायलेज आणि मेंटेनन्स. कंपनी जाहिरातीमध्ये जे मायलेज दाखवतं ते काही खरं नसतं. त्यामुळे तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर ती सेम गाडी कोणी वापरत करत असेल तर त्यांच्याकडून खात्री करून घ्या की त्यांना मायलेज किती मिळतोय आणि सर्व्हिसिंगचा खर्च किती येतोय हे सुद्धा विचारा. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे सेफ्टी रेटिंग्स. गाडी किती सुरक्षित आहे हे ग्लोबल NCAP रेटिंग्सवरून ठरतं. गाडीमध्ये किती एअरबॅग्स आहेत हे तपासा. सुरक्षेला प्राधान्य द्या. सहावी गोष्ट म्हणजे फीचर्स आणि टेक्नॉलॉजी. ABS, रिव्हर्स कॅमेरा, टच स्क्रीन, अँड्रॉइड ॲटो यासारखे फीचर्स आता सर्व गाड्यांमध्ये कॉमन झालेले आहेत. पण केवळ फीचर्स पाहून गाडी निवडू नका. कधीकधी जास्त फीचर्सच्या मोहात आपण चुकीचा निर्णय घेतो. सातवी गोष्ट आहे टेस्ट ड्राईव्ह. शोरूममध्ये जाऊन गाडी चालवून बघा. गाडी चालवायला किती सोपी आहे, तिचं स्टेरिंग कसं आहे, सस्पेन्शन कसे आहेत, चांगले आहेत का हे स्वतः अनुभवून घ्या. आठवी गोष्ट आहे रिसेल व्हॅल्यू. रिसेल व्हॅल्यूचा आपल्याला विचार करावा लागेल, कारण की आज आपण घेतलेली गाडी भविष्यात आपल्याला किती रिसेल व्हॅल्यू देईल याचा पण विचार आपल्याला आत्ताच करावा लागेल. आजकाल लोक 3 ते 5 वर्षात गाडी बदलतात. त्यामुळे जुनी गाडी विकायला काढली तर तिची किंमत किती येईल याचा विचार करावा लागेल. त्यानंतर नवी गोष्ट आहे डीलर्सच्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स. हे नक्की चेक करा. डीलर्स वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात, एक्सचेंज बोनस देतात, फ्री ॲक्सेसरीज देतात आणि फेस्टिवल्स ऑफर्स तर असतातच. याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. 10वी गोष्ट आहे पेपरवर्क नीट तपासा. जसं की RC, विमा, सर्व्हिस बुक, वॉरंटी कार्ड हे सगळे कागदपत्रे व्यवस्थित तपासा आणि गडबड वाटल्यास डीलर्सला विचारा. ही सर्व माहिती लक्षात ठेवून तुम्ही तुमच्यासाठी योग्य गाडी निवडू शकता. जर या माहितीचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गाडी मंत्राला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण बघू इलेक्ट्रिक गाडी खरंच फायदेशीर आहे का. त्यामुळे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.